आपण शिंकतो आणि लगेच समोरून कोणीतरी काहीतरी म्हणतं, ब्लेस यू, किंवा आपल्याकडे म्हणतात, चिरायू होवोत. पण कधी विचार केलाय का की असं का? आपल्याला वाटतं ही एक साधी सवय आहे, पण या साध्या वाटणाऱ्या सवयीमागे एक खूप मोठी, इंटरेस्टिंग आणि खरं सांगायचं तर थोडी भीतीदायक कथा लपलेली आहे. आता विचार करा, फक्त एक शिंक आणि ती जीवघेणी ठरू शकते. काय अजब वाटतंय ना? पण आज आपण जी गोष्ट पाहणार आहोत ती याच कल्पनेवर आधारित आहे. एका अशा काळाची गोष्ट जिथे एका शिंकेवर अक्षरशः लोकांचं जगणं मरणं अवलंबून होतं. चला तर बघूया काय आहे प्रकरण. तर ही गोष्ट सुरू होते थेट भगवान बुद्धांच्या एका प्रवचनातून. डोळ्यासमोर चित्र उभं करा. एक शांत, गंभीर असं वातावरण. बुद्ध आपल्या अनुयायांना म्हणजे भिक्खूंना उपदेश देत आहेत आणि सगळेजण पूर्णपणे एकाग्र होऊन ऐकतायत. आणि त्याच शांततेत अचानक बुद्धांना शिंक येते. आणि मग काय? तिथे असलेले सगळे भिक्खू एकाच वेळी एकाच सुरात मोठ्याने ओरडतात, भगवान चिरायू होवोत. झालं. सगळी शांतता भंग पावली. प्रवचनात व्यत्यय आला. पण यावर बुद्धांची जी प्रतिक्रिया आली ना, ती कोणी विचारही केली नसेल. ते म्हणाले, भिक्खूंनो, असं शिंकल्यावर चिरायू होवोत म्हणू नका. जो असं म्हणेल त्याला पाप लागेल. आता बघा, या एका नियमामुळे एक नवीनच प्रॉब्लेम तयार झाला. आता झालं असं की या नवीन नियमामुळे एक विचित्र सामाजिक अडचण उभी राहिली. म्हणजे बघा, भिक्खू जेव्हा बाहेर लोकांमध्ये जायचे आणि त्यांना शिंक यायची, तेव्हा सामान्य लोक सवयीप्रमाणे त्यांना म्हणायचे, चिरायूक होत. पण बुद्धांचा आदेश होता की असं म्हणणं पाप आहे. त्यामुळे भिक्खू काहीच बोलायचे नाहीत, गप्प राहायचे. मग लोकांना वाटायला लागलं की हा तर आपला अपमान आहे. ते नाराज होऊ लागले. ही गोष्ट शेवटी बुद्धांपर्यंत पोहोचली. त्यांच्या लक्षात आलं की हा नियम व्यवहारात अडचणीचा ठरतोय. मग त्यांनी एक बदल केला. त्यांनी भिक्खूंना परवानगी दिली की जर कोणी तुम्हाला चिरायू होवत म्हणालं तर तुम्ही उत्तरादाखल तुमचेही भले होवो असं म्हणू शकता. पण हा प्रतिसाद म्हणजे तुमचेही भले होवो म्हणण्याची प्रथा ही आली कुठून? याची सुरुवात कशी झाली? आणि इथेच आपला मूळ प्रश्न येतो, ज्याचं उत्तर आपल्याला शोधायचंय. ही प्रथा नक्की सुरू कशी झाली? याचं उत्तर देण्यासाठी खुद्द बुद्धांनीच एक गोष्ट सांगितली. त्यांच्याच एका मागच्या जन्माची गोष्ट, एक जातक कथा. तर ही गोष्ट आहे बोधिसत्वाची. बोधिसत्व म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर बुद्ध होण्याआधीच्या जन्मातलं त्यांचं रूप. तर या जन्मात ते खूप हुशार तरुण ब्राह्मण होते आणि ते आपल्या वडिलांसोबत बनारसला निघाले होते. प्रवास करता करता रात्र झाली, उशीर झाला. त्यामुळे त्यांना शहराच्या बाहेर एका ठिकाणी थांबावं लागलं. आता हे ठिकाण साधंसुद्धा नव्हतं. अशी अफवा होती की ती जागा झपाटलेली आहे, तिथे एक पिशाच्च राहतं. हे ऐकून वडील तर भीतीने थरथर कापू लागले. पण बोधिसत्व म्हणजे तो तरुण मुलगा अजिबात घाबरला नाही. उलटं त्याने वडिलांना धीर दिला आणि ते दोघे तिथेच राहिले. तर त्या झोपडीत खरंच एक पिशाच्च होतं. आणि हे काही येडगबाळं पिशाच्च नव्हतं बरं का. त्याने वेस्वाण नावाच्या एका मोठ्या राक्षसाची तब्बल 12 वर्ष सेवा केली होती आणि त्या बदल्यात एक विचित्र वरदान मिळवलं होतं. वरदान असं की त्या झोपडीत येणाऱ्या कुणालाही ते खाऊ शकत होतं. पण त्यासाठी एक अट होती. आणि ही अट म्हणजे एक खतरनाक सापळा होता. नियम असा होता की जर झोपडीत कुणी शिंकलं आणि दुसऱ्याने त्याला चिरायू होवत म्हटलं नाही किंवा शिंकलेल्या माणसाने उत्तरादाखल तुमचेही भले होवो म्हटलं नाही, तर ते पिशाच्च त्या दोघांनाही खाऊन टाकू शकत होतं. म्हणजे एक छोटीशी चूक आणि खेळ खाल्लास. त्या रात्री पिशाच्याने आपला डाव साधला. त्याने आपल्या शक्तीने हवेत बारीक धूळ उडवली आणि अपेक्षेप्रमाणे बोधिसत्वाच्या वडिलांना शिंक आली. झालं. पिशाच्याला हवं तेच झालं. आपला घास मिळवण्यासाठी ते छतावरून खाली झेपावलं. सापळा तयार होता. पण पिशाच्च खाली उतरणार तेवढ्यातच बोधिसत्वाने एका क्षणात सगळा प्रकार ओळखला. तो अजिबात घाबरला नाही. त्याने मोठ्या आवाजात आपल्या वडिलांना उद्देशून एक गाथा म्हटली. गग्ग, 100 वर्ष जग आणि आणखी 20 वर्ष. असं म्हणून त्याने वडिलांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आणि पिशाच्याच्या नियमाची पहिली अट पूर्ण केली. आता वडिलांच्याही लक्षात आलं की हा फक्त आशीर्वाद नाहीये, हा तर जीव वाचवण्याचा मंत्र आहे. त्यांनी ही क्षणाचाही विलंब न लावता आपल्या मुलाला आशीर्वाद दिला. तू सुद्धा 100 वर्ष जग आणि उत्तरादाखल तुमचेही भले होवो या अर्थाची गाथा म्हटली. बस, दोघांनी मिळून पिशाच्याचा डाव पूर्णपणे उधळून लावला. त्या एका उत्तराने सगळा खेळच फिरवला. पिशाच्च एकदम शक्तिहीन झालं. ते त्या दोघांना हात सुद्धा लावू शकलं नाही. मग बोधिसत्वाने त्या हरलेल्या पिशाच्याला त्याच्या चुकीच्या कृत्यांची जाणीव करून दिली आणि त्याला चांगल्या वाईटाचा धडा शिकवला.
आणि बोधिसत्वाच्या उपदेशाचा परिणाम बघा, त्या पिशाच्याचं पूर्णपणे परिवर्तन झालं. तो एक जीवघेणा राक्षस राहिला नाही, तर एक सुधारलेला नागरिक बनला. एवढंच नाही, तर त्याला कर गोळा करण्याचं कामही दिलं गेलं. तर ही गोष्ट सांगून झाल्यावर बुद्ध परत वर्तमान काळात येतात. ते आपल्या भिक्खूंना सांगतात की या जुन्या कथेचा आणि आत्ताच्या परिस्थितीचा संबंध काय आहे, आणि आता कथेचा खरा अर्थ समोर येणार होता. आणि मग येतो तो आहा मोमेंट. बुद्ध सांगतात की त्या गोष्टीतला तो हुशार मुलगा म्हणजे बोधिसत्व दुसरे तिसरे कोणी नसून ते स्वतः होते. त्याचे वडील होते त्यांचे प्रमुख शिष्य कस्सप, आणि त्या गोष्टीतला राजा होता त्यांचा लाडका शिष्य आनंद. पाहिलं, अशा प्रकारे बुद्धांनी शिंकल्यावर उत्तर देण्याच्या प्रथेचं मूळ आपल्याच एका अनुभवातून उलगडून दाखवलं. तर बघा, या कथेतून एक गोष्ट नक्की कळते. आपल्या रोजच्या आयुष्यातल्या कित्येक तरी लहान सहान वाटणाऱ्या गोष्टी, सवयी, परंपरा यांच्या मागे अशाच काहीतरी इंटरेस्टिंग आणि कधीकधी तर अगदी अविश्वसनीय कथा दडलेल्या असतात. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?